तर शुभ सकाळ सर्वांना. तर मी बांगडविला स्वागत करतो पुन्हा एकदा नवीन अतरंगी धतरंगी व्लॉग्समध्ये. आणि तुम्हाला पण प्रश्न पडला असेल, हा एवढा सकाळ सकाळ उठून चालला आहे कुठे? तर आम्ही आज चाललेलो आहोत फिरायला. हे माझ्यासोबत असणार आहेत हे दोघं जण, प्रभू भाई आणि पाष्टे भाई. थोडा अजून लेट मागे. आहे. होता कुठे? कारण की मी लेट आलो. ते सांगत नाहीत की हे किती लेट आले ते माझ्याकडे. मी बरोबर 5:30चा टायमिंग दिलेला आहे ना, आणि मी 5:30ला बरोबर तिथे हजर होतो माझ्या एरियामध्ये. समजलं का? मी घड्याळ नाही घातले वाटतं. घड्याळ? काल मॅसेज बघून मी शॉक झालो. काय बोलला पाष्टे? प्रभू नाही आला तर याच्याशी बोलायचं बंद करतात. प्रभूने आम्हाला कारण काय आम्ही चालत उठलेलो आणि प्रभूबाईंनी फोन स्विच ऑफ. भाईजीने आयफोन घेतलं तरी पण काय तिथे होणार नाही ब्रो, पुढे नाही bro होणार. भाई तू कुठला मोबाईल घे, भाईचा फोन एनी टाइम स्विच ऑफ. अरे अरे तू काय प्राईम मिनिस्टरच्या खाली कामाला आहे का? बघा तेव्हा मोबाईल स्विच ऑफ बघा. आणि कधी आज मेसेज टाकला तर भाऊ आपला 4 दिवसांनी सीन करेल. म्हणजे रिप्ले बोल भावा काय झालं या मला फोन बंद कर. म्हणून आम्ही प्रभू भाईला एक त्याचा शपथ टाकलेली की भाई तू आला नाही ना आम्ही कॅन्सलच करू प्लॅन. कारण आम्ही हा प्लॅन खूप महिन्यापासून करत होता आणि तो बनतच होता. आज बंद, उद्या जाऊ, परवा जाऊ, असा करत आम्ही. म्हणजे प्रभूभाई मुळे खास फक्त प्रभूभाईने आता त्याच्या मजबूत डील केलं. प्रभूभाईने सुवर्ण क्षण आलेला आहे आमच्या आयुष्यामध्ये 10 वर्षानंतर. तर आज आपण चाललेलो आहोत मस्त एकदम फिरायला. एकदम हाजी मलंगगढ़ में मस्त घूमने के लिए, क्योंकि डोंबिवली की फ्रेश हवा हम लोग को सता रही थी, हम लोग के फेफड़े को ख़राब कर रही थी. इसलिए सुबह सुबह अच्छी हवा खाने के लिए हम लोग जा रहे हैं हाजी मलंगगढ़. सो प्रभू भाई ड्रायव्हर चला गाडी वन साईड. बाबा याला सांग तिथे गॅरेज बिरेज काही नसणार आहे आता इथे. क्योंकि प्रभु भाई को आदत है 2-2 मिनट के बाद मस्त एकदम गाड़ी वॉश करने का. और प्रभु भाई की गाड़ी की चेन भी ढीली होती रहती है. रिक्षाची आज पूर्ण खर्च करणार आहे आपला पाष्टे भाऊ. आज आपला घरी आज आपला पूर्ण खायचा प्यायचा मस्त एकदम. तिकडे जायचा पण खर्च आपला पाचशे भाऊ करणार आहे. हो भाई ड्रायव्हिंग केलं वाटतं का आपला? गाइस नया पेट्रोल पंप पाचशे भाऊ का. और हम लोग अभी आए मस्त एकदम पेट्रोल भरने के लिए. अरे उठ अभी धन्नो को पिलाना पड़ेगा पेट्रोल. तो धन्नी जाएगी सुसाट रंपाट में. पहला चिकना एकदम पेट्रोल पंप मस्त बनवला आहे. वा डोंबिवलीमध्ये फर्स्ट टाइम बघतोय मी पेट्रोल पंप. बघा भाई चारो ठिकाणी CCTV. हे काढ नाही करू शकत का फास्ट. आईच चिकना का बनून आला एवढा भाई, चिकना दिसतोय. आणि कुठले इंग्रजांची टी शर्ट घातली तुझा काय संबंध आहे? आणि ले भाई प्रभू भाई देसी ड्रेसिंग में. ओ भाई शूज. तर काही आम्ही ट्रेकिंग पण करू वाटतं तिथे गेल्यावरती. आणि भाई आम्ही जिंदाबाद पिपलो भाई. ले भाई शूज की ड्रेसिंग भाई. शो घेणार नाही उद्या आधी ड्रेसिंग एनी टाइम ड्रेसिंग रहेगा प्रभू भाई का. एनी टाइम तो 7 वाजता पण शूज घालून चैनल को सब्सक्राइब करवा. चैनल को सब्सक्राइब करो. ए भाई मस्त एकदम देखो अभी अंकल नहीं बोल रहे दोस्त. मस्त एकदम चैनल को सब्सक्राइब करके जाएंगे हम लोग. ऐसा ही हम लोग गढ़ जिंकेंगे एक एक को पकड़ के. ए ले भाई टी शर्ट. हा कुठला तरी वेगळाच पेट्रोल पंप आहे. जो कोण हायेस्ट स्कोर मारेल इकडे जास्त कमवून देईल गो ग्रीन. आणि पेमेंट डबल डायरेक्ट पोस्ट मॅनेजरची. कटवडी चड्डी आणली भाई चड्डी पहन के दिखा दे रहे मुझको. अले भाई फूल आले चड्डी आहे का? हा वाटतं चोरबीर वाटते माझा. तो गाइस कैसा है लुक हम लोग का? फुल गैंग लुक लग रहा है हम लोग. गैंगस्टर नहीं साले. आई सपोज गॉगल बघ आवाजा. वाघ
वाघ गेलो boys, वाघ वाघ बघतो वाघ काय जाते लोक तर आता काही किती 15 किलोमीटरचं अंतर राहिलं असेल आपल्याला इथे पोहोचायला 15-20 किलोमीटरचं मंजिल पास आहे हम लोग के मी जाते फटाक से जवळ 5-6 किलोमीटर कल्याणमधनं गेल्यानंतरला आपल्याला 10 किलोमीटरला जो रिक्षा लागेल तो किती बसणार आहे अर्ध्या तासामध्ये आपण पोहोचू तिकडे. सो गाईस आता रोड बऱ्यापैकी चांगला केलेला आहे नाहीतर आम्ही मध्ये येऊन गेलेलो इथे तर रोड खूपच खराब होता ॲक्च्युली खूप गड्डे होते रोडमध्ये. आता त्याचा रोड बघा लिटरली खूप चांगला रोड आहे तुम्ही येऊ शकता. आता आपण जवळ 3-4 किलोमीटर तरी आलेलो आहोत पुढे आणि आता इथून जी कमानी लागेल आतमध्ये गावामध्ये शिरण्यासाठी तिथून आपला जो रोड असणार आहे तो जवळ 10 किलोमीटरचा तरी असेल रोड 10-11 किलोमीटरचा तरी असेल. पण थांबलो आहोत जरा टी ब्रेक आणि मिसळ पाव खाण्यासाठी नाश्ता करू. तर गाईस तुम्हाला एक गोष्ट सांगायची झाली प्रभुभाई हजी मलंगच्या खूप जुन्या आठवणी आहेत प्रभुभाईच्या कारण की तो आपल्या एक्सला घेऊन इकडेच यायचा आणि त्याच्या जुन्या आठवणी ताज्या होतील आणि तिकडे आम्ही थांबणार ते पण आहे प्रभुभाईचे सगळ्या आपण आठवणी जागे करणार आहोत. प्रभुभाईला एवढी गाडीची पडलेली असते ना 2-2 मिनिटाला उठतो गाडी बघायला जातो की गाडी आहे की नाही त्याची गाडी पूर्ण चोरी करणार काय वाटते आता म्हणजे काय गाडी बघायला गेलाय आणि आमची मिसळ आता कधी येतेच आहे थांबलोय मगासपासून. गाडी सेफ आहे ना गाडी आयुष्यापत यार गाडी मेन आहे आमच्यासाठी बाकी जाऊन दे सगळं. हो शाही मिसल हो पावरती एक वेगळीच डिझाईन आहे मस्त एकदम डेकोरेशन केलं पावर थांबत हावऱ्या एवढ्या लवकर का चालू करतोय काय तुला दुनिया भरायची घाई रे. आणखी मोठी आहे. सो गाईस मस्त चाय नाश्ता करून झालेला आहे चलो अण्णा आता आहे बाय बाय हा बाई फुल जा मस्त. सो गाईस सद्गुरू स्नॅक्सच्या इथे नाश्ता केलेला आहे चाय नाश्ता आणि इथून आता पुढचा प्रवास आपला चालू होईल परतीचा प्रवास जायचा प्रवास. तुम्ही इथे अण्णाकडे येऊन मस्त एकदम चाय नाश्ता करू शकतात आणि आपल्याला व्ह्यू पण आता मस्त एकदम दिसतोय कारण आता सूर्य उगवतोय त्याच्यामुळे पटापट जाऊ आणि व्ह्यू कॅप्चर करू. लेट्स गो. जाणार आहोत एंट्री आपली इथून होणार आहे आणि तुम्हाला इथून पुढे जाण्यासाठी इथे रिक्षा ज्या पण अवेलेबल आहेत तुम्ही जाऊ शकतात त्याच्या थ्रू पण पुढे. आता इथून आपला प्रवास आहे 8 किलोमीटरचा तरी असेल आणि समोरच आपल्याला आता हजी मलंग गड हा दिसायला लागलेला आहे. तो गाईस समोर आपला हजी मलंग दिसतोय. वा मस्त एकदम व्ह्यू एकदम मस्त आहे आणि आपला सूर्य तिथून पुढे आणि चांदू मामावरती चांदू मामा काय जायचं नाव नाही घेते. सो गाईस अगदी पण बहुत आहे इथे पण त्याच्या आम्हाला आपली प्रोफाईल गाडी एकदम हळू जाऊ दे. 3 किलोमीटरचा रस्ता राहिला असेल आणि आता तिथून आपल्याला प्रॉपर असा गड दिसेल बघा तिथून हा व्ह्यू दिसेल आपल्याला प्रॉपर तिकडे गेल्यानंतरला त्या रोडला मी तुम्हाला दाखवीन. आणि हवा पण एकदम फ्रेश आहे वातावरण एकदम थंड आहे मस्त एकदम बरं वाटतं आहे. आणि सकाळचे आता वाजले 7 आम्ही बरोबर 7 वाजता इथे पोचलेलो आहोत आणि निघालेलो आम्ही 5:30 म्हणजे 6-5:30 1 घंटा आम्ही टाइमपास करत होतो. आता इथून जो सीन येईल तो बाप सीन असणार बाप मजा येणार एक कमी जीवनाची हमी. सो गाईस इथून आपली एंट्री होते तर इथून आपण गडाला प्रवेश करू जाताना यावाला वाटेने इथून चल बरोबर इथून चल या साईडना वरती. इथे काय तुम्हाला काय द्यावे नाही लागत पैसे की एंट्री होण्यासाठी तुम्ही इझिली एंट्री करू शकता आतमध्ये आणि गाडी पण पूर्ण शेवटच्या जी टोक दिसते तिथे तिथपर्यंत आपण आराम के साथ गाडी घेऊन जाऊ शकतो आपले. सो गाईज आम्ही आता मेन पॉईंटला पोचलेलो आहोत आणि इथून एंट्री होते आपली. गाईज आता आम्ही मेन पॉईंटला पोचलेलो
त्यांच्या त्या वॉचमॅनकडनं पूर्ण गायडन्स घेऊन आता वरती मस्जिदला जाण्यासाठी एक रोड आहे. पण आपण ते मस्जिदला न जाता आम्हाला वरची पुढची ट्रेक करायची आहे. आम्हाला नाही, फक्त प्रभूभाईसाठी आम्ही चाललेलो आहे. कारण वरती एवढं येऊन पण आता थोडं तरी वरती गेलंच पाहिजे एक व्ह्यूसाठी तरी. नंतर असंच होतं की खाऊन बघण्याच्या माझ्या नाही वरून कारण सोबतीला जाणार जे ट्रेकर्स आहेत ते पण आलेले ते त्यांना पण वरती जायचं होतं. त्यांना पण तोच रोड आता भेटला दुसऱ्या जोडी खाली दुसरीकडे जातो. मी तुम्हाला दाखवतो. आपण आता बघू अगदी तरी ट्रेक करू कारण वरती पूर्ण जाण्यासाठी तुम्हाला प्रॉपर असं सामान पाहिजे. त्याच्यावर वरती पूर्ण ट्रेक नाही करू शकत. तर आता आपण तिथपर्यंत जाऊ पुढपर्यंत बघू आपल्याला काय वाट भेटते की नाही. जर पुढे काय वाट असेल तर आपण पूर्ण जाऊ. पण इम्पॉसिबल दिसतं वरती एकदम जाण्यासाठी त्या टोकाला एकदम वरच्या जोपर्यंत आपण चालू शकतो तोपर्यंत ट्रेकिंग बघू चालू करून जाऊ. एक मजा मस्तीसाठी जाऊ. लेट्स गो. सो गाईज हा पूर्ण पार्किंग एरिया आहे. तर इथे पार्किंगचे पण जर तुम्हाला 2 व्हीलर पार्क करायचे असेल तर 50 रुपये और आपको 4 व्हीलर पार्क करने रहेगी तो 100 रुपया. और इधर से हम लोग का रूट चालू होता है सामने से. फिर ये रूट सीधा दरगाह की तरफ जाता है और दरगाह के आगे ऊपर मंदिर रहेगा और उसकी तरफ और वो सीधा रूट निकलते और रोपवे ती पुढे रोपवे निघणार आहे. 4 महिन्यानंतरला तिथे रोपवेचं काम चालू कंप्लीट झालं असेल आणि रोपवेने आपण जाऊ शकतो डायरेक्ट वरती त्या स्टॉपवरती डायरेक्ट येते स्टेशन त्यांनी जो तयार केलं आहे तिकडे 4 महिन्यानंतरला. आणि थोडं जरा सावधानी पण बाळगा कारण की हा पूर्ण मोमेडियन एरिया आहे म्हणून याच्यासाठी एवढंच एक सांगेन. आता आम्ही पण जातो बघू पुढे दाखवतो मी तुम्हाला. तर गाईज आता आपली वाट चालू झालेली आहे श्रीमलंग गडावरती जाण्यासाठी. तर चलो चालू करते हम लोग का सफर. आणि आता आम्ही बघा आमचे ट्रेकिंग शूज बघा आणि भावाने पूर्ण एकदम आपली सुविधा करून आलेलं आहे. शूज बीज प्रॉपर रेडी गेटअपमध्ये. लेट्स गो. हम लोग जाएंगे फ्लिप-फ्लॉप पे. सो गाईज इथे टायमाला काट्या ठेवलेल्या आहेत आणि त्या काट्या याच्यासाठी की माकडं अंगावरती येतात. मी तुमच्या स्वतःच्या संरक्षणासाठी त्या काट्या घेऊन चालू शकतात. पण जरी आमच्यावरती माकडं अंगावरती आला तर आमच्याकडे दुसरा माकड आहे तो त्या माकडांना पकडेल. तर गाईज एंट्रीसाठी इथे तुम्हाला पर पर्सन 5-5 रुपये द्यावे लागतात वरती जाण्यासाठी. ते ॲक्च्युली तुमच्यावरती प्रत्येक मोस्टली त्या गडावरती असं काय कुठे लिहिलेलं नाही आहे की वरती गड हे करायचं असेल तर फिरण्यासाठी तर तुम्हाला एवढे पैसे पे करावे लागतात. आताचंच कन्स्ट्रक्शन दिसतंय. तर गाईज आता आपण अर्धा रस्ता पार केलेला आहे तरी पण अर्धा निम्म्या रस्ता तरी थोडासा पोचला आहे कारण ते जे स्टेशन आहे ते आपल्याला मगाशी दिसलेलं तिथपर्यंत आपण आता ट्रेक करत आलेलो आहे. आणि अचानक आणि भयानक ट्रेक झाले लिटरली कारण ह्याचा हा काय प्लॅनमध्ये नव्हता तरी पण ही अचानकमध्ये भयानक ट्रेक झालेली आहे. अरे बघा त्या स्टेशनपर्यंत जिथे आपण गाडी लावलेली मगाशी तिथपर्यंत आपण आलेलो आहे. तिकडे बघ ब्लॉगमध्ये सोड वरती बघ आपल्याला. ओ भाई वानर सेना जय श्रीराम जय बजरंगबली. आयशा पाहिजे माझा ट्रायपॉड नाही उचलला पाहिजे आणि ट्रायपॉड सगळं मला पण नाही उचललं पाहिजे. फुल गँग बसले भाई गँग. 5 भाऊचे मित्र बसलेले आहेत. आता आपण ते स्टेशन आहे त्याच्या मागे आलो बरोबर. आणि हा बघा तो रोड जिथे आपण गाडी पार्किंगला लावलेली तो बघा. आणि बरोबर त्याच्या मागे खालून आम्हाला दिसलेलं तुम्ही पायऱ्या नव्हत्या डायरेक्ट सरळ रोड होता. मस्जिद के जाने के लिए तो डायरेक्ट चलते आराम से मस्त एकदम. आता इथून जरा वाट अवघड होणार आहे. आणि हा बघा आपला श्रीमलंग गड. आणि एक सांगण्यात आलेलं आहे की ही जी मधली दरार आहे त्याच्या इथे तो लोखंडी पाईप आहे. मी तुम्हाला मगाशी सांगितलेलं की त्याच्यामुळे ट्रेक अवघड होऊ शकते. आपली त्या पाईपावर सेफ्टी नकोच आहे. तुमच्याकडे जर सेफ्टी असेल तरच तुम्ही येऊ शकता पण अशी विदाऊट सेफ्टी तर तुम्ही तर चढू नाही शकत.
पण आम्हाला आता सांगण्यात आलेलं आहे की त्या पायपावरनं जर तुमच्याकडे सेफ्टी आहे तरच तुम्ही जावा. मला तर वाटतं आपण मस्जिदच्या इथे पोचलेलो आहोत. बाटल्या बघा गाईस, लिटरली काय फालतूगिरी आहे ही. शेट खूपच बघून असं वियर्ड वाटतं आहे, कारण गडावरती असं आणि आता मेन हा टुरिझम स्पॉट झालेला आहे, तर इकडे असं मोस्टली नसलं पाहिजे. बट ठीक आहे, पुढे बघू, अजून घाणघाण दिसू शकतं आपल्याला काय काय. सो गाईज आम्ही आता दर्ग्याच्या इथे पोचलेलो आहोत आणि आम्ही 7:30ला खालून ट्रेक चालू केलेली प्रॉपर आणि वरती पोचायला 8:30 झालेत आम्हाला. म्हणजे प्रत्येकाच्या चढण्यावरती स्टॅमिनावरती, पण आम्हाला नॉर्मली 1 तास लागलेला आहे विदाऊट पाण्याची बॉटल. सलग 1 तास चढलेलो आहे दर्गापर्यंत, खालपासून ते इथपर्यंत, आणि पूर्ण फेफड्यापासून पाय दोन्ही पण धरलेले आहेत. तर दम भरून घेऊ आणि पुढचा प्रवास चालू करू. तर आज आपण आता मस्जिदच्या वरती आलो आहे, 10 मिनटं वॉकिंग डिस्टन्स, आणि इथून मंदिर आहे भवानी मातेचं, श्री मलंगड जय माता नवदुर्गा मंदिर इथून दिसतं. आता श्री मलंग जो आहे आपला टोक ते दिसायला लागतं प्रॉपर. आणि रोड आता इथून आपला पूर्ण कच्चे वाटेचा रोड चालू आहे आणि आपलेच इथे गडाचे निशाणी दिसतात. तर इथे वागेश्वरी देवीचं पुरातन असं मंदिर दिसतं श्रीमलंगचं. हा जो रोड आहे जाण्यासाठी, तर आपण आता येताना बघू, नाहीतर आता पुढे निघून जातील. तर काहीच खूप वेळानंतरला वरती भगवा दिसायला लागलेला आहे, आपला भगवा झेंडा काहीच. आणि वरती श्रीमलंग खूप बरं वाटलं बघून. बघा हे पूर्ण स्टेशन आणि ही आपली रोपवे. तब्बल पावसाळ्यामध्ये आपल्याला चालू होताना दिसेल हे काम. आपण लगेच ते काय, मी तुम्हाला एंट्री फी पण सांगितली त्याची, काय 200 काय 250 रुपये असणार आहे पर पर्सन. आणि हा एकदा समोरचा व्ह्यू बघा गाईस, काय व्ह्यू आहे समोरचा, 1 नंबर. आणि आपला खालून दिसा होता तो वाला व्ह्यू, आणि इथून हा पूर्ण श्रीमलंगड दिसतोय. वरती पूर्ण ट्रेक करू आता आपण इझिली. लेट्स गो. ओके गाईस, आता चालू होतं आपला वरचा गडाचा ट्रेक प्रॉपर. ना पूर्ण आपला अवघड ट्रेक चालू होणार आहे. पायऱ्या नॉर्मल आपल्याला चढायच्या आहेत आणि तिथे आपल्याला पोचायचं आहे मेन म्हणजे. तर आपली ही ट्रेक इथून अवघड होत राहणार आहे. सो तुम्ही पण जर येत असाल तर तुमची स्वतःची काळजी घेऊन या, प्रॉपर असं ट्रेकिंगचं सामान पण घेऊन या. पूर्ण गाईज अवघड वाट आहे, पूर्ण इथून वाट पूर्ण बंद वाट. दादा आता वरती जाऊन बघतोय तिकडनं काय वाट आहे का. आणि समोर हा पूर्ण चौथार आहे गडाचा, त्या साईडनं पण वाट आहे, पण ॲक्च्युअली ती वाट आम्हाला माहिती नाही पडत. आय थिंक तो बुरुजच दिसतो आम्हाला लांबून तरी. तर तिथे आपली मेन वाट असेल पुढची गडाची, पण काय माहिती तिकडनं जाण्याचा मार्ग हाच आहे दिसतो, तर समोरचाच आहे मार्ग, पण बघू. पण तो बुरुज तर नेमका तोच आहे गडाचा. तर काही समोर असा ऑसम असा व्ह्यू. खालून आपल्याला तो वाला चौथारा दिसत होता गडाचा, तो पूर्ण सपाट आहे, आणि तिकडनं पूर्ण सपाट आहे तो मार्ग, आणि तिकडनं पण येण्यासाठी वाट आहे आपल्याला. आणि इथून आणि मागे माझ्या आहे श्रीमलंग. बघून जाम मजा आली, असं वाटतं की सुकून भेटला बघून गडाला. आणि आता तब्बल आपली बऱ्यापैकी ट्रेक झालेली आहे वरची, आणि तरी आपला किती 20-25 मिनटाचा ट्रेक जो काय राहिला असेल वरती बुरुजावरती पोचायला. आणि हा समोरचा पूर्ण एरिया आहे, हा पूर्ण मुंब्रा, या साईडला मुंब्रा देवीचं मंदिर. आणि ही जी पूर्ण एकदा पूर्ण डोंगर एरिया लागतो, आणि समोर जे काही जो गारवा पसरला आहे तो बघून अतिशय बरं वाटतंय, मनाला सुकून वाटायचं. आपण आता पोचलेलो आहोत गडाच्या बुरुजाच्या इथे. जय भवानी, जय शिवाजी. वाव,
भाई काय व्ह्यू आहे रे भाई समोर. सिंका म्हणजे काय इथून बाजून तिथे खिडकी असणार आहे. हर हर महादेव. तर गाईज आता आपण वरती पोचलेलो आहोत. जो गडाचा जो सपाट भाग आहे इथे आपण पोचलेलो आहोत. वरती पण जाऊ शकतो, तिकडून आहे हे वाट. पण एकदा समोरचा व्ह्यू बघा. आणि लिटरली गाईज वाव खतरनाक लुक आहे. समोरचा जो व्ह्यू आहे ना गाईज, लिटरली समोर पूर्ण अशी धुक्यांची चादर पसरली आहे. आणि हा जो आपला पूर्ण माउंटेन एरिया दिसतोय ह्याला पूर्ण माथेरान हिल्स असं बोललं जातं आहे. ती जो धुक्यांची चादर पसरली आहे ना, दिसायला एकदम भारी दिसते, लिटरली जाम भारी. आणि एकदा ही तरी बघा, लिटरली मौत आहे, डायरेक्ट मौत. तर गाईज खाली एक गुफा आहे, तिथे मी जरा तुम्हाला जाऊन दाखवतो. एक सेकंड तो दिसेल, बघू आपण तिथे. शहरामध्ये अरे हा चोर दरवाजा आहे रे, चोर दरवाजा. नको जाऊ काय कुठं काय जोरात काय सापडलं. अरे हे पाचशे चोर दरवाजा आहे, प्रॉपर आहे दरवाजा. ओ भाई साहब, भाई सही व्यू आहे. इथपर्यंत पाहिजे तर मला दे कॅमेरा. आरामात का चोर दरवाजा दे रे तो. आरामात माझ्याकडे दे आता कॅमेरा. आरामात खाली होतो. तर गाईचा हा चोर दरवाजा आहे इथला गडाचा. अरे पत्रावळ्याचा आवाज आहे. थोडी जाम पायरी उंच आहे. हो आरामात टाक पाय. हो भाई साहब, काय व्ह्यू आहे गाईस. गाईस तुम्ही हा गडाचा चोर दरवाजा बघू शकतात. जर इथून दुश्मन घुसत असतील त्यांना आपल्याला एक नजर कैद खाणं बोलतो ना आपण, नजरेस बघण्यासाठी शत्रूंना नाहीतर इकडनं आपण पळण्यासाठी जो काय चोर दरवाजा बनवण्यात गेलेला होता तो इथून वाट जाते ती गडावरती डायरेक्ट. आणि इथून आपण पाहिजे तर चोर दरवाजाने बाहेर पण पडू शकतो, शत्रूवरती नजरही सुद्धा ठेवू शकतो. अशी ती सिस्टीम तेव्हाच्या काळामध्ये जी केलेली महाराजांनी, जी ब्रिलियंट अशी सिस्टीम केलेली. वाव सही होता बाई दरवाजा. ते खालून जे आपल्याला हजीमालंगचे जे टोक दिसवतं ते वरून अशा प्रकारे दिसतं. आणि हा जो पार्ट वाटतोय तो हत्तीच्या आकाराचा वाटतोय. आणि इथूनच साईडला पायऱ्या आहेत जाण्यासाठी, तिथे एकदा बघू ट्राय करून आपण काय पुढे वाट आहे की नाही. तर बघू पुढचा प्रवास फटाफट चालू करू. पायऱ्यावरती चढायला चालू करू आपण पुढची ट्रेक. जो मागे एक आम्हाला दादा दिसलेला तो त्या कठीण पॅचवरनं चढणार आहे, तो आम्हाला परत तिथे पुढे दिसला. सो त्यांनी पूर्ण रोप केले आहे त्याच्यासोबत. तर आपण बघू त्याच्या आधारे चढायला बघू, कारण तो आपल्याला प्रॉपर गाईड करणार आहे, कारण तो इथलाच आहे. आणि हाच आहे तो पोर्शन जो एकदम बारीक आणि कठीण पोर्शन आहे गडाचा. तर चढू. हर हर महादेव. सो गाईस आमचे 2 मित्र वरती पोचलेले आहेत सेफली चढून. जय शिवाजी, ऑल द बेस्ट. शिवाजी महाराज की जय, ऑल द बेस्ट. तर गाईज आम्ही हा जो पोर्शन आहे तो तर आम्ही काय चढू शकलो नाही, थोडा सेफ्टी याच्यामुळे. ते दोघंजण मित्र चढले. तुम्ही पण येताना पूर्ण सेफ्टीमध्ये या तुमच्या, कारण हा पोर्शन दिसतो तसा साधासुद्धा नाही, हा पण अवघड पोर्शन आहे गाईज. हा तुम्हाला वाटत असेल इथून सोपा आहे, रस्सा शॉर्ट पडल्या, रस्सा खूपच शॉर्ट पडल्या. म्हणून तिकडे ट्रेक करू नाही शकलो आम्ही. पण वरती सेम नॉर्मल पोर्शन आहे, ते काय आम्हाला आपला व्हिडिओ आणि फोटोज काय सेंड करतीलच, त्याच्यावरनं आम्ही तुम्हाला दाखवूच तो काय पोर्शन असणार आहे ते. पण आता आपली ट्रेक रिटर्न मारू आपण. आणि मजा आली पण इथपर्यंत चढायला. काय वाटते नेक्स्ट टाइम पूर्ण करून दाखवू आम्ही. नेक्स्ट टाइम पूर्ण रोप सकट येऊ, कारण आम्ही आता ज्या आउटफिटमध्ये त्याच्यामध्ये नाही चढू शकत. आणि आमच्याकडे फ्लिपफ्लॉप आणि लिटरली काहीच आम्ही ट्रेक पण नाही करू शकत होतो. आम्ही असंच आलेलो, फक्त ते बोलली म्हणून आम्ही वरती आलो. रिक्स घेऊन नाही जाणार आम्ही पूर्ण आमच्या सेफ्टीवरतीच जाणार. आणि तुम्ही पण तुमच्या सेफ्टीवरतीच या गाईज, हे मी तुम्हाला स्ट्रिक वॉर्न करीन. कारण हा पोर्शन खूप कठीण आहे गाईज. वाटतं तुम्हाला हा इझी आहे पण खूप कठीण आहे. सो आता आपण खाली उतरू. तर गाईज हा होता तो पॅच वरून चढायचा. आणि तुम्ही स्लोप बघा किती सपाट स्लोप आहे, इम्पॉसिबल. आणि ते मित्र पुढे वरती चढत गेलेत. आणि असा अवघड ट्रेक आहे वरचा पण.
तुम्हाला वाटतोय तेवढा हा सोपा ट्रेक नाही आहे. सो म्हणून तुम्ही तुमची सेफ्टी घेऊनच या. प्रौढ प्रताप पुरंदर क्षत्रिय कुलावतांस सिंहासनाधीश्वर राजाधिराज योगीराज श्रीमंत श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. छत्रपती संभाजी महाराज की जय. छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी. जय शिवाजी. जय भवानी. जय शिवाजी. हर हर महादेव. तर गाईज फायनली आम्ही खाली उतरलेलो आहोत आणि आपली ट्रेक कंप्लीट केलेली आहे आम्ही. आणि ट्रेक खूपच डेंजर होती. पायाचे पूर्ण कातडे निघालेत अक्षरशः. पाय थकलेत आणि म्हणजे आम्ही सकाळी ट्रेक चालू केलेली म्हणून सकाळी किती रे 7:30ला इकडनं निघालेलो ना. 7:30ला आम्ही ट्रेक चालू केलेली आणि आता 12:30 झालेत. परत आम्ही खालीवरती केलं आम्ही जाऊन. तर गाडी काढू आणि निघू. आणि तुम्ही मला पण एक्सपिरियन्स शेअर करा. तुम्हाला व्लॉग कसा वाटला हे मला तुम्ही कमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जर तुम्हाला व्लॉग आवडला असेल तर तुम्ही लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब करा. आणि असंच चॅनलला जोडून राहा आणि आपण असेच नवीन धमाल मस्तीचे व्लॉग करू. सो लेट्स गो. बाय बाय.